भाऊ थेरगावकर म्हणून तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की स्थायी समितीचे अध्यक्ष झालात म्हणून. थेरगावचे सगळे ज्वलंत प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. काल पक्षनेते आपले शितोळे साहेबांना पण हा प्रश्न विचारला होता, पण त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यामुळे थोडेसे निगेटिव्ह लोकांमध्ये जी बातमी गेली. त्यांना मी विचारलं होतं की थेरगावमधला प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे तो सगळ्यांच्याच अस्मितेचा विषय आहे. आपल्या भाऊंनी पण आमदार साहेबांनी पण आश्वासन दिलं होतं की आपली महापालिकेत सत्ता आल्याबरोबर थेरगावकरांचा प्रॉपर्टीचा विषय आपण मार्गी लावू, आणि तुमच्याकडून आता थेरगावकरांच्या जास्त त्या अपेक्षा आहेत, तर तुम्ही योग्य ते उत्तर द्यावं. प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भामध्ये 2017 पासून आमचा फॉलोअप चालू आहे आणि फॉलोअप चालू असताना त्याच्या इतका मला तर असं स्वतःबद्दल नाही, पण मी त्याच्याबद्दल खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याचा फॉलोअप आता घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मागच्या काळामध्ये 2021च्या काळामध्ये आम्ही एक ठराव केला की ज्यावेळेस PMRDA मध्ये ज्या जागा आहेत, प्राधिकरणाच्या जागा आहेत, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वर्गीकरण झाल्यानंतर महापालिकेमध्ये ते जागा आल्या. महापालिकेमध्ये जागा आल्यानंतर मोकळे मुखंड महापालिकेने घेतले आणि मोकळे मुखंड पेमेंटने घेतले आणि जी घरं आहेत झालेली ही महापालिकेकडे आली. तर त्यावेळेस आम्ही असा ठराव केला की जो व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो आणि त्याच्याकडे तिथली टॅक्स पावतीची नोंद आहे किंवा एखादा पेपर आहे की मी या ठिकाणी राहतो, तर ते घर त्याचंच समजलं जावं आणि ती जी जागा आहे ती महापालिका, जर महापालिकेला प्राधिकरणाने जागा दिली तर महापालिका त्याच्याकडून फक्त ₹1 घेणार आणि ती जागा थेटपणे त्या व्यक्तीच्या नावावर करून प्रॉपर्टी कार्ड देणार. याला महापालिकेने मान्यता दिली आणि महापालिकेने आता हा येतो राज्य सरकारच्या विषय, त्याच्यामुळे त्यांनी तो राज्य सरकारला त्यावेळेस पाठवला तयार करून आणि तयार केला, परंतु पाठवायला देखील प्रशासनाच्या काळामध्ये ते रेवणजाई झाली. पाठवला पण नव्हता त्यांनी. मग आपले आमदार शंकर भाऊ जगताप यांनी पत्रव्यवहार करून आयुक्तांना महापालिकेला सांगून तो ठराव राज्य सरकारकडे पाठवायला लावला आणि राज्य सरकारच्या विधिमंडळामध्ये आमदार स्वतः त्या विषयावरती बोलले आणि त्यांचा कंटिन्युअसली त्या विषयावरती फॉलोअप चालू आहे आणि लवकरच तो निर्णय होईल ही अपेक्षा आहे.